प्रकरणामध्ये प्रश्न पुरवण्याच्या बदल्यामध्ये मनीषा हवालदारने रोख रक्कम स्वीकारली। सीबीआयच्या तपासामध्ये स्पष्ट। नीट संबंधी प्रश्नांची हस्तलिखित नोंदी मनीषाने स्वतःकडे ठेवल्याचं देखील उघड। सूत्रांची माहिती। नीट पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयचं पथक लातूरमध्ये ठाण मांडून मोटेगावकरच्या नालंदा कॅम्पसमधील क्लासेस कार्यालयामध्ये सीबीआयच्या पथकाकडून तपासणी। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये लातूरमध्ये 3 विद्यार्थी आणि 4 डॉक्टरांची गेल्या 3 दिवसांमध्ये सीबीआयकडून चौकशी। 4ही डॉक्टरांचा पीबी कुलकर्णी मोटेगावकर यांच्याशी कनेक्शन असल्याचा संशय। नीट पेपरफुटीनंतर राजस्थानच्या सीकरमधील प्रदीप मेघवाल या विद्यार्थ्याची आत्महत्या। पीडित परिवारासोबत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा देखील संवाद। आम्हाला न्याय मिळावा अशी पीडित कुटुंबियांची राहुल गांधींकडे मागणी। नाशिकच्या टीसीएस मधील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी नाशिक रोड न्यायालयामध्ये 1500 पानांचे चार्जशीट दाखल। कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामध्ये एकूण 9 गुन्हे दाखल। प्रकरणाचा तपास सुरू राहणार असल्याची पोलिसांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून शिर्डीमध्ये क्षेपणास्त्र संकुल आणि तोफगोळा उत्पादन केंद्राचं उद्घाटन। शिर्डीच्या एमआयडीसी परिसरामध्ये 200 एकरवर प्रकल्प। मुख्यमंत्री फडणवीसांनी शिर्डीमध्ये साईंच्या समाधीचं दर्शन घेतलं। यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा उपस्थित होते। विधान परिषद जागा वाटपासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये खलबतं। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नंदनवन बंगल्यावर बैठक संपन्न। निवडणुकांच्या जागांवरून शिंदे, बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये चर्चा। विधान परिषदेच्या जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णय अगदी टप्प्यात। विधान परिषदेच्या जागा महायुतीमध्येच लढल्या जाणार। जागा वाटपावर 99% एकमत। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जागांसंदर्भात शिक्कामोर्तब करतील। नंदनवनवरच्या बैठकीनंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत 2 टप्प्यांमध्ये बोलणी। अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील। मंत्री संजय शिरसाट यांची माहिती। शिवराय अंगात येत असल्याचं सांगत बंधूकडनं महिलेची फसवणूक। शिवराय अंगात येत असल्याचं सांगत नरबळी महिलेचा गर्भपाताचा सल्ला। सांगलीच्या विटा येथील धक्कादायक प्रकार समोर। विटा येथील कडेश्वर धाम आध्यात्मिक संस्थेच्या माध्यमातून फसवणूक। 3 बंधूंच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यामधील कर्वेनगर परिसरामधील काही सोसायट्यांमध्ये जाऊन एका संशयिताने ब्राह्मण युनिटी संस्थेच्या नावे देणगीची मागणी केली। संशयित व्यक्तीकडनं नागरिकांची वैयक्तिक माहिती गोळा करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर। पुण्यामधील शुक्रवार पेठमध्ये उंबराच्या झाडाची मोठी फांदी पडल्यामुळे कुरिअर साहित्याचं मोठं नुकसान झालं। अचानक फांदी पडल्यामुळे दुकानाचं देखील मोठं नुकसान झालं आहे। नागपूर शहरामधील अंबाझरी मार्गावर रस्त्यालगतचं झाड अचानकपणे कोसळलं। घाटे रेस्टॉरंट परिसरामध्ये वाहतुकीच्या मुख्य रस्त्यावर भलं मोठं झाड कोसळल्यामुळे काही काळासाठी वाहतुकीची कोंडी। आणि महत्त्वाची बातमी